अप्पा महाराज सातारकर, अण्णा महाराज सातारकर आणि आता बाबा महाराजांपाशी येऊन आपण थांबतो आहोत. यांचं शिक्षण कसं झालं असेल हा विचार मनात येतही नाही, कारण ती परंपरा वारकरी संप्रदायाच्या डोळ्यासमोर असते. पण बाबा महाराजांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं हे सांगितलं तर आपल्याला मजा वाटेल आणि त्याचा त्यांना पुढे उपयोगही झाला. शाळेत जावं लागतं आणि SSC वगैरे व्हावं लागतं तेव्हा आपलं स्वतःचं नाव लिहावं लागतं तिथे. तेव्हा श्री निळकंठ ज्ञानेश्वर गोरे या नावातून बाबा महाराज सातारकर हे अवतीर्ण झाले. बालपणापासून भक्तीचा संस्कार त्यांच्या मनावर आणि अगदी 8व्या वर्षापासून श्री दादा महाराजांच्या कीर्तनात चाल म्हणायला ते उभे राहिले. त्यांनी संगीताचं शिक्षण थोर गवयांकडून घेतलेलं आहे. म्हणजे श्री पुरोहित बुवा, लताफत हुसेन, इनायत हुसेन अशा बुजुर्गांकडून त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं. वडिलांकडून पखवाज वाजवायला ते शिकले. कीर्तनाचं आणि प्रवचनाचं शिक्षण काकांच्याकडून घेतलं आणि भागवत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यांचं त्यांनी अध्ययन केलं. आणि याच ठिकाणी वारकरी संप्रदायांची त्यांची जी बैठक होती ती पक्की झाली. खरं म्हणजे त्यांच्या घराण्याचा एक व्यवसाय होता, फर्निचर तयार करत असत. आणि बाबा महाराजांकडे तो चालत आला होता. पण एका क्षणाला त्यांना निर्णय करावा लागला की व्यवसाय चालू करायचा की परंपरागत असं जे धन आले चालत आलेलं आहे पारमार्थिक हे जपायचं आणि त्यात उडी घ्यायची. त्या व्यवसाय बाजूला सारून ते अध्यात्म मार्ग त्यांनी आपलं सर्वस्व वाहून घेतलेलं. आता महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र या प्रांतामध्ये प्रवचनाचे, कीर्तनाचे असंख्य कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. आणि पंढरपूर, आळंदीला आषाढी कार्तिकीच्या मुहूर्तावर किंवा त्यावेळेस लाखो लोक त्यांचं प्रवचन ऐकायला जमतात. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली, भजनमाला, भावार्थ दीपिका, हरिपाठ, चांगदेव पासष्टीचं विवरण, आजोबांचं चरित्र अशी 7-8 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यानंतर भजन कीर्तनाच्या 18 कॅसेट्स आहेत. व्हिडिओ कॅसेट्स आहेत त्या वेगळ्याच, जवळजवळ 25 कॅसेट्स आहेत. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले. पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासन, सोलापूर महानगरपालिका, दिल्ली जागतिक मराठी परिषद या संस्थांच्या हस्ते, राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे. आणि सामाजिक कार्यासाठी त्यांनी चैतन्य भागवत संप्रदाय प्रसाद संस्था स्थापन केलेली आहे. आणि 60-70 हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय तपासणी करून घेणं, त्यांचे डोळे तपासून घेणं हे कार्य त्यांच्याकडून केलं जात आहे. व्यसनमुक्तीचा कार्यक्रम हाती घेऊन अनेक लोकांची कुटुंब त्यांनी वाचवलेली आहेत, हे यातलं फार महत्वाचं आहे. शिवाय त्यांनी परदेश दौरे केलेले आहेत. लंडनला जाऊन हिंदीतून प्रवचनं दिलेली आहेत, BBC वर मुलाखत दिलेली आहे, अमेरिकेत 14 ज्ञानेश्वरीवर प्रवचनाचे कार्यक्रम केलेले आहेत. मला असं वाटतं ही एवढी माहिती आपल्यापैकी अनेकांना नसावी म्हणून मुद्दाम मी सांगितले. हे एवढं कसं केलं हाच माझ्या पुढे खरंच अक्षरशः पेच आहे. म्हणजे मनुष्य किती वेळ काम करत राहिला असला पाहिजे आणि किती ध्यासाने काम करत राहिला असला पाहिजे हे आपल्या ध्यानात येऊ शकतं. आणि आता ते एका फार महत्त्वाच्या कामात गुंतलेले आहेत, ते म्हणजे ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी ते प्रसिद्धी करीत आहेत. ऐश्वर्य म्हणजे थाटामाटाची हा अर्थ तर आलाच, वैभव संपन्न हा अर्थ आलाच, परंतु ईश्वराशी संबंधित असा हा ऐश्वर्य हा शब्द आहे. त्या परमेश्वराने प्रेरित केलेली अशी ती ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी ते प्रकाशित करत आहेत. त्याचे 12 अध्याय पाहिले आणि मी चकित झालो अक्षरशः. अतिशय सुंदर अशा अक्षरात छापलेली आहे. सामान्यतः आपलं ॲटलासचं पुस्तक असतं त्या आकाराची ती आहे. तिच्यासाठी त्याने बंगलोरहून लाकडी पेट्या तयार करून आणलेल्या आहेत. ती फार चांगल्या वस्त्रात ठेवता यावी म्हणून उत्तम रेशमी कापड त्यासाठी आणलेली आहे. जवळजवळ 650 अतिशय सुंदर चित्र त्या ज्ञानेश्वरीचे की ज्या योगे लहान मुलं सुद्धा त्या ज्ञानेश्वरीच्या पुस्तकाला लपटून बसतील. आणि ज्ञानेश्वरीत येणारा विषय चित्रांच्या द्वारे